तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला हे विषय होता महादेवाच्या पाया पडायचा, एंट्रीतल्या महादेवाच्या. तर आज आपला वाढदिवस होता, तर चला म्हणलं एंट्रीतल्या महादेवाच्या पाया पडावं. तर मंदिर बंद होतं, तर मग काय करावं म्हणलं. इकडं तिकडं फिरत होतं, घरी जावं म्हणलं. तर मग काय गेलो गार्डन मध्ये कोणीच नव्हतं, 4-5 पोरांशिवाय छोट्या छोट्या. तर गार्डन मध्ये बसलोय. तर मग काय बसलो आणि चला म्हणलं आता इथं पण काय करावं म्हणलं. तर मग काय जायला लागलो गार्डनच्या बाहेर, काहून की करमत नव्हतं इथे एकलाच, काय करावं. एडिटिंग केली, निघालो. तर मग गार्डनच्या बाहेर आलो, केसायला हात फिरवत आलो गार्डनच्या बाहेर. तर मग काय आता डायरेक्ट आलो जलेश्वरला, कारण की ते मंदिर बनते तर आपल्याला दुसऱ्या मंदिराला जाणंच आहे, कारण की आज मग वाढदिवस होता. तर मग काय पाया बिया पडल्या, बघू शकता आपले हिंगोलीचे भोलेनाथ जलेश्वर. तर मग काय पाया बिया पडल्या आणि चाललोय आता घरी. तर मग घरी आलो आणि बसलो, एडिटिंग केली आपला ब्लॉग. तर मग काय आजसाठी